नमस्कार, मी पद्मा दापके. वाचनरंजनसाठी आज संध्या बेडेकर यांचा सहजच मनातलं शब्दात मी माझ्याच प्रेमात हा व्हॉट्सअपद्वारे आलेला लेख आपल्यासाठी सादर करते. काल माझा 17वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हॉटेलात कशाला, घरीच करूया की असं वगैरे मी काही म्हणत नाही. किती बिल आलं हे विचारण्याच्या भानगडीतही मी पडत नाही. आजकाल घरातील प्रत्येक इव्हेंट खूप मजेत पार पडतो. काही टेन्शन नसते. आता राज्य पुढच्या पिढीचे आहे. आता फ्रंट सीटवर मुलगा सून बसले आहेत. जनरेशन गॅप भरपूर, म्हणून सर्वच पद्धती बदलल्या आहेत. ते जे म्हणतात ते मी सहर्ष ऐकते. मी एक गोष्ट नक्की ठरवली आहे. जमाने के साथ चलो. नेहमी टीमचा नंबर राहायचा. कोणाला जेवायला बोलवायचं आहे तर आपण यावेळेस डेक्कनवरील त्या नवीन हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या सुविधानुसार ती जी वेळ जागा ठरवतात आणि आम्ही दोघे तयार होतो. आम्ही नवीन जगाशी ॲडजस्ट झालो आहोत. आमच्या वेळेस एवढा खर्च का, घरात नाही करता येत का, काय सारखं बाहेर जेवायचं, कामाचा कंटाळाच आहे, या सर्व गोष्टी अजिबात बोलत नाही, रडगाणी गात नाही. काय गरज आहे ना. आजपर्यंत खूप कष्ट केले, खूप पैसे वाचविले. तो काळ वेगळा होता. पगार जेमतेम होते, येणारे जाणारे भरपूर असत. तेव्हा या आधुनिक पद्धतीचे प्रचलन नव्हते आणि परवडणारे पण नव्हते. आता मजेत राहायला मिळतं आहे. घरात सर्व कामाला मावशी आहेत. ऑनलाईन बरीच कामं होतात. मग बिघडलं कुठे? 50 वर्षापूर्वी जीवनाची परिभाषा आजच्या तुलनेत वेगळी होती. एवढे आधुनिक विचार नव्हते. मनोरंजनाची परिभाषा वेगळी आणि सीमित होती. नातेवाईकांचे घरी येणे, भरपूर दिवस राहणे या सामान्य गोष्टी होत्या. लोन काढणे वगैरे गोष्टी नव्हत्याच फारशा. अंथरूण पाहून पाय पसरावे ही गोष्ट मनावर एवढी बिंबवली होती की ती लक्ष्मण रेषा ओलांडायला हिंमतच लागायची. हॉटेलिंगची गणना मौज मस्तीमध्ये होत असे. एवढी चमकधमकही नव्हती, एवढ्या सोयीसुविधाही नव्हत्या. झोमॅटो स्विगीचा जन्मच झाला नव्हता. अर्ध अधिक आयुष्य या परिस्थितीत गेलं. म्हणजे त्याचं मला अजिबात दुःख नाही आहे. तेव्हा पण मी मजेतच होते, परिस्थितीप्रमाणेच वागले. आता जबाबदारी संपली आहे. हां, असं जरी मी म्हणत असले तरी अजूनही मी मुलांकडे, घराकडे लक्ष देतेच. जुन्या गोष्टींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा आत्ताचे दिवस एन्जॉय करायचे. तेव्हा आरशात स्वतःला बघायला वेळ मिळायचा नाही. आता माझा फोन नेहमी सेल्फी मोडमध्येच असतो. माझे फोटो काढायचे, आपल्याच नातात राहायचे. स्वतःमध्ये रमता आलं की स्वतःपेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरा कोणी वाटतच नाही. प्रेशर कुकरसारखं जगायचं. बाहेर कितीही आग लागू दे, आत कितीही प्रेशर असू दे, शिट्ट्या वाजवत जगायचं मजेत. हे सगळं समजेपर्यंत बराच काळ निघून गेला. म्हणजे आयुष्याची 70 वर्ष संपली. त्यावेळी मोबाईल नव्हते. मोबाईल आल्यावरही माझ्या हातात येईपर्यंत वेळ गेलाच. काळ बदलत गेला तसं माझ्या आजूबाजूचं रिंगणही वाढत गेलं. अनेक गोष्टी समजत गेल्या. स्वतःचा आनंद कशात आहे हे आपल्यालाच शोधायचे असते हे खूप उशिरा कळलं. स्वतः कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं म्हणे. हे समजायला आणि पचायला बराच वेळ लागला. घरच्या, आजूबाजूच्या, आपल्याच माणसांमध्ये एवढी बिझी असायचे की मला मीच शोधता आले नाही. आपल्यासाठी वेळ देणं ही चूक नाही, हा गुन्हा नाही, हे फार उशिरा कळलं. मला चांगलं आठवतं आहे, अजयचं लग्न झालं होतं तेव्हा त्याने अनिताला सांगितले होते की माझ्या आईबाबांनी खूप कष्ट केले आहेत. लहानपणी मी पैशाची चणचण बघितली आहे. म्हणूनच महागड्या वस्तू स्वस्त वाटेपर्यंत कष्ट करायचे आणि तसे पैसे कमवायचे हे मी ठरवलं होतं. आईबाबांनी आणि मी स्वतः शिक्षणावर लक्ष दिलं. त्यामुळे आज मी चांगल्या नोकरीत आहे. माझे म्हणणे असेही नाही की तू घरची कामं कर. एवढंच म्हणतो की दोघीही मजेत राहा. अजय अनिताने आमच्या दोघांचे दिवस पालटले. लग्नानंतर अजयला नवीन कार घ्यायची होती. तेव्हा आम्ही त्याला 6 सीटर कार घे म्हटलं. म्हणजे अनिताचे आईबाबा पण आपल्याबरोबर सहज बाहेर
येऊ जाऊ शकतील असा सल्ला दिला. आज बरेचदा आम्ही सर्व एकत्र बाहेर जातो. दोन्ही आईबाबांना मुलं छान सांभाळतात. आधी टी व्ही, नंतर मोबाईल यांनी आज जगण्याची दिशा, दशा, गती सर्वच बदललं आहे. विचारांमध्ये तर क्रांती झाली आहे. आज ज्येष्ठांसाठी आपले शौक, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाचक मंच, ज्येष्ठ नागरिक संघ, अनेक गोष्टी आहेत. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या विचाराने मी रोज एक पाऊल पुढे टाकते. खूप विचार करत बसत नाही. कोणी सोबत केली तर बी थ्यू, नाही तर विदाऊट यू असा सरळ सोप्पा हिशोब ठेवते. सध्या मी माझ्याच प्रेमात आहे. मस्त बिनधास्त जगते. एक लक्षात आलं आहे, शेवटी रोजचे खात्यात जमा झालेले 1440 मिनिटं मी कसे घालवायचे हे माझं मलाच ठरवायचं आहे. धन्यवाद. कसं वाटलं हे स्वतःतच रमण्याचं तंत्र नक्की कळवा.